हाय, हॅलो, नमस्ते फ्रेंड. चला तर आज आपण बनवूया कारल्याची भाजी. कारल्याची भाजी म्हटलं तर माझी मुलं बिलकुल आवडीनं ही भाजी खात नाही. त्यासाठी मी ही भाजी थोडे वेगळ्या पद्धतीनं बनवते. त्यासाठी मी आधी सर्वात प्रथम कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि नंतर त्याला गोल शेपमध्ये कापून घेतले. मधला भाग मी वेगळा करून घेतला. अशा प्रकारे आपल्याजवळ रिंग शेपमध्ये कारले तयार आहे. त्यासाठी मी एक मोठा कांदा तो सुद्धा उभा असा चिरून घेतलेला आहे. असा कांदा आता आपण कढईमध्ये तेल गरम करूया. तेल माझे पूर्णपणे गरम झालेले आहे आणि त्यामध्ये मी आता मोहरी आणि जिरे तसेच लांबसर चिरलेला कांदा ॲड करणार आहे. कांदा मला थोडा हलकासा ब्राऊन कलर होईपर्यंतच भाजायचा आहे. त्यानंतर लगेच कांदा छान ब्राऊन कलरचं झाल्यानंतर आपण त्यामध्ये कारले ॲड करूया. कारले आणि कांद्याला आपण छान व्यवस्थित परताळून घेऊया. तसेच कारले शिजण्यासाठी त्याच्यावर आपण 10 मिनिटासाठी झाकण ठेवून ते कारले वाफवून घेऊया. म्हणजे आपल्याला इथे पाणी ॲड करायचं नाही आहे. 10 मिनटं जर आपण ते झाकून ठेवले तर ते कारले व्यवस्थित सॉफ्ट असे शिजून येणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता कारले आपण चेक करू शकता. कारले छान व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहे आणि कारल्याचा कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे. तुम्ही चेक करू शकता. या प्रकारे जर कारल्याची भाजी बनवली ना तर मुलांना खरं खूप आवडते आणि ही भाजी ना खराबसुद्धा होत नाही. त्यानंतर त्यामध्ये मी हळदी पावडर, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड केले आणि शेंगदाण्याचा पूड मी आधीच बनवून ठेवला होता, तो सुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे. कारल्याची छान सुकी भाजी तयार होणार. ही भाजी आपण मुलांना टिफिनमध्ये किंवा प्रवासासाठी पण छान राहते. तसेच ही भाजी खराब होत नाही. 2-3 दिवस तर खराब होतच नाही ती भाजी. आणि त्यानंतर ही भाजी आपण सुकीसुद्धा खाऊ शकतो, सोबतसुद्धा खाऊ शकतो. या मसाल्यांसोबत आपण ही भाजी छानपणे मिक्स करून घेऊया. ही भाजी आता ऑलमोस्ट तयार आहे. पण हिला आपण थोडंसं 5-6 सेकंदासाठी झाकण ठेवून थोडंसं शिजू देऊया. त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करू. तुम्ही बघू शकता भाजी खूप छान झालेली आहे. वाटतच नाही ही कारल्याची भाजी आहे म्हणून. ही भाजी आपण वरण-भात, चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो. तुम्ही ही घरी भाजी नक्की ट्राय करा. कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.